जाऊयात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत। अद्वैत, कशा प्रकारचं नियोजन आज पंतप्रधानांच्या या भेटीच्या निमित्ताने साधण्यात आलंय? विशाल, मुंबई कल्याण नवी मुंबईचा दौरा संपून दुपारनंतर मोदी पुण्यात येत आहेत। साधारणतः 4-4:30ची वेळ आहे, 6 वाजेपर्यंत असणार आहेत आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या 3ऱ्या टप्प्याचं PMRDA मेट्रोचं ते भूमिपूजन करतायत। याच्या आधी मोदींनीच 2 वर्षापूर्वी पहिल्या 2 टप्प्यांचं भूमिपूजन केलं होतं, पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी। पुण्याची वाहतूक कोंडी ही अत्यंत महत्त्वाची समस्या आणि याच्यावरती रामबाण उपाय ठरेल ती म्हणजे मेट्रो, त्यामुळे ती लवकरात लवकर येणं आवश्यक आहे। पहिल्या दोन्ही मेट्रोचं काम 25% झालेलं आहे, पुढच्या 2 ते 3 वर्षात ते प्रकल्प पूर्ण होतील असा दावा केला जातोय। हा प्रकल्प जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो 3 वर्षामध्ये पूर्ण होणार आहे। देशातला पहिला खाजगी भागीदारीतला हा प्रकल्प आहे। टाटा सिमेंट्सला हे काम मिळालेलं आहे। 23 किलोमीटरचा मार्ग आहे, 23 स्थानकं असणार आहेत, पूर्णतः उन्नत एलिव्हेटेड हा मार्ग आहे। साधारणतः 8,000 कोटीच्या वरती ह्याची किंमत आहे। 20% निधी केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे आणि साधारणतः भूसंपादनासाठी जवळपास 1800 कोटी इतके रुपये लागणार आहेत। 1,92,000 प्रवासी याचा फायदा घेतील आणि हिंजवडी परिसरामध्ये सॉफ्टवेअरचं जे केंद्र आहे तिथली वाहतूक कोंडी त्याच्यावरती हा मार्ग निघेल, तिथलं पायाभूत सुविधा सुधारतील असा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे। त्यामुळं या प्रकल्पाकडून पुणेकरांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत। त्याची तयारी जी झालेली आहे, म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियमवरती मोदी येतील तेव्हा तिथं त्याचं भूमिपूजन करतील। याच ठिकाणी स्मार्ट सिटीचा बिगुल मोदींनी फुंकला होता 3 वर्षापूर्वी आणि पुणे ही देशामध्ये 2 नंबरची ठरली होती। पुणेकरांना खूप अपेक्षा आहेत, 8 आमदार 2 खासदार भरभरून दिलेले आहेत, परंतु दुसरीकडे आपण बघितलं तर कचरा कोंडी असेल, पाणी कपात असेल, या सगळ्या भीषण समस्या आहेत, याला देखील सामना करावा लागतोय। पण अत्यंत महत्त्वाचं कारण आता निवडणूक आयोग घातलेले आहेत, त्यामुळं मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप शक्तीप्रदर्शन देखील करत आहे। नेहमीप्रमाणे मानापमान नाट्य सुरू आहे। शिवसेनेचे नेते फिरकणार नाही आहेत, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचं नाव पत्रिकेमध्ये सुरुवातीला नव्हतं, त्यामुळं ते तर रंगणारच आहेत। पण हे वाद सोडून जे महत्त्वाचं आहे शहराच्या दृष्टीनं ते म्हणजे मेट्रो, त्याच्या 3ऱ्या टप्प्याला आज या भूमिपूजनाच्या निमित्ताने सुरुवात होते। अद्वैत, धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल। त्याचबरोबर अजित देखील आपल्याबरोबर होता, अजितने आपल्याला माहिती दिली। अजित, तुझेही धन्यवाद। आणि एकूणच या सगळ्या दौऱ्यावरती लक्ष ठेवून आहे आमची प्रतिनिधी प्राजक्ता पोळ। प्राजक्ता, तुझेही धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची, ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।